नाही माहिती? नाही. अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही, मी सांगते. आपला जो विज्ञान विषय आहे ना मुलांनो, तो विज्ञान विषय ना, त्याच्यामध्ये खूप एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तो खूप मोठा असा विषय, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. मग त्याला जसं आपण कसं लायब्ररीमध्ये बुक्स व्यवस्थित लावून ठेवतो, म्हणजे आपल्याला व्यवस्थित बुक सापडेल की कुठलं बुक कुठे ठेवलंय, कारण खूप सगळे बुक्स असतात ना लायब्ररीमध्ये, आपल्या पुस्तकालयामध्ये. तसं म्हणून विज्ञानाला पण तसं खूप सारे अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत, पण मुख्य 3 भागामध्ये वाटले. तर त्याच्यामधलं भौतिकशास्त्र काय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ना तुमच्या आसपास ज्या तुम्हाला मोठ्या मोठ्या डोळ्याने दिसणाऱ्या वस्तू आहेत ना, निर्जीव वस्तू, त्यांचा अभ्यास याच्यामध्ये आपण करतो. रसायनशास्त्र दुसरं एक आहे. रसायनशास्त्रामध्ये काय आहे, आपली रसायन आहेत, केमिकल्स आहेत वेगवेगळे, त्याचा अभ्यास आपण करतो. आणि तिसरं शास्त्र आहे जीवशास्त्र, सगळ्या सजीवांबद्दल ज्याच्यामध्ये आपण अभ्यास करतो. सोपं आहे समजायला आता? म्हणजे विज्ञानामध्ये आपण आपल्या आसपासच्या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करतो, पण त्याच्यामध्ये 3 भाग केले. तर त्याच्यापैकी आपण भौतिकशास्त्र जो आहे त्याच्यापैकी जो भाग, तो फक्त मी शिकवणार आहे तुम्हाला. तुमच्या शाळेमध्ये आता हा धडा कदाचित शिकवून झाला असेल नसेल. आज आपण प्रकाशाचे परावर्तन हा धडा चालू करणार आहे. काय नाव आहे धड्याचं मुलांनो, ऐकलं तुम्ही? प्रकाशन परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन. अच्छा, तुमच्यापैकी मला कोण सांगेल का, जस्ट ट्राय करा जर उत्तर द्यायला येत असेल तर, प्रकाश काय असतं? प्रकाश काय असतं? कल्पना आहे कोणाला प्रकाश काय असतं? नाही? तुम्ही प्रकाश पाहिलंय? प्रकाश पाहिलंय? मग सांगा ना, पाहिले ना, तर पाहिले तर त्याच वर्णन करायचंय. काय असतो प्रकाश? बर ठीक आहे, चला काही हरकत नाही. प्रकाश म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला काय म्हणता? लाईट म्हणता. प्रकाश असल्यावरच उजेड पडतो, प्रकाश नसल्यावरती काय असतो? अंधार असतो. बरोबर आहे? आपल्याला प्रकाश देणारा सगळ्यात मोठा स्रोत कोणता आहे प्रकाशाचा? मुलांनो, येस, व्हेरी गुड, करेक्ट आहे. चला आता ना आपण प्रकाश हा नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्याच्या आधी काही एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला देते. आपल्याला ना निसर्गाने खूप सगळ्या गोष्टी दिलेत आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी, आणि ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिलेत. निसर्गामधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपण वापरतोय, मला जरा सांगा एक एक हात वर करून. एकाच शाळेचे विद्यार्थी बोलताना दिसतात, बाकीच्यांचे कॅमेरे पण ऑफ आहेत, एक कॅमेरा अजून बोलत नाहीये. मॅडम हा पाणी, हा राईट, करेक्ट आहे. अजून 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 काय काय वापरतो आपण निसर्गातून मिळालेल्या गोष्टींपैकी? ऑक्सिजन, हा. अजून ऊर्जा, बरोबर, माती, करेक्ट. उष्णता, उष्णता, करेक्ट आहे. मुलांनो, आता ही जे तुम्ही सांगितली नावं, याच्यापैकी हा जो ऊर्जा हा शब्द आहे, हा शब्द बघा खूप महत्वाचा आहे. आपण जे ऊर्जा वापरतोय ती ऊर्जा माहितीये तुम्हाला, 13 प्रकारची ऊर्जेची स्वरूप आहेत, म्हणजे 13 वेगवेगळे स्वरूपामध्ये ऊर्जा आपल्याला अवेलेबल आहे. आता जसं उदाहरणार्थ
तुम्ही माझ्याशी जोडलेले आहात आता ऑनलाईन. मी मुंबईमध्ये बसले, तुम्ही कुठे दुसरीकडे बसलाय, तर आपण ह्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे, कम्प्युटरद्वारे एकमेकांशी जोडलोय. पण जर लाईटच गेली तर आपल्याला कनेक्ट करता येईल का? नाही येणार ना. तर लाईट आपण नॉर्मली लाईट म्हणतोय दैनंदिन जीवनात, पण खरं ऍक्च्युली ती काय आहे? विद्युत ऊर्जा आहे ना. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रिक एनर्जी. तर असं ऊर्जेची टोटल 13 स्वरूप आहेत. आता जसं तुम्ही 2-3 सांगितले ऑलरेडी. पाण्यामध्ये कुठली ऊर्जा असते? पाण्यामध्ये कुठली ऊर्जा असते माहितीये तुम्हाला? पाणी उंचावरून पडतं, त्यावेळी मग टर्बाईन्स फिरतात आणि विद्युत धारा बनवली जाते. हे माहिती असेल तुम्हाला, तुम्ही सायन्सच्या प्रयोगामध्ये वगैरे शिकले असाल. तर असं पाण्याची ऊर्जा, हवेची ऊर्जा, पवन ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा, अशी टोटल 13 प्रकारची वेगवेगळी ऊर्जेची स्वरूप आहेत. जी वेगवेगळी स्वरूप आपल्याला गरजेची आहेत, जी आपण वापरत असतो. कारण बघा, ज्यावेळी प्रकाश पाहिजे त्यावेळी उष्णताचं काय करणार? आता जसं उदाहरणार्थ मला उजेड पाहिजे, उजेड हवंय, तर त्या उजेडासाठी मला प्रकाशच पाहिजे, दुसरं कुठलं ऊर्जेचं स्वरूप चालणार नाही. किंवा आता मी बोलतेय, तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतोय, मग मी जी ऊर्जा बनवतेय ती कुठली ऊर्जा? ध्वनी ऊर्जा आहे. ध्वनी पण हा ऊर्जेचा प्रकार आहे, स्वरूप आहे, बरोबर आहे. तसंच ह्या 13 मधलं प्रकाश हे पण ऊर्जेचं स्वरूप आहे. मग प्रत्येक जे ऊर्जेचं स्वरूप आहे ना, त्याचं एक स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आहे. ते दुसऱ्या स्वरूपाकडे नाहीये. आहेत सगळीच ऊर्जेची स्वरूप, पण त्याचं स्वतःची एक वेगळी विशिष्टता आहे जी दुसऱ्यामध्ये नाहीये. म्हणूनच तर त्याला आपण वेगळं नाव दिले. तर प्रकाशासाठी तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबा प्रकाश म्हणजे काय, तर तुम्ही काय उत्तर देणार आहे? आता नीट लक्ष देऊन ऐका. आणि हो मुलांनो, तुम्ही ज्यावेळी पण क्लासला बसाल, तुम्हाला 3 गोष्टी बरोबर घेऊन बसायच्यात. एक तर तुमचं पाठ्यपुस्तक, त्याच्यानंतर ना वही, आणि त्याच्यानंतर ना तुमचं रायटिंगचं सामान, जे पण तुम्हाला पेन्सिल, पेन, स्केल, इरेझर वगैरे लागणार असेल, आकृती वगैरे काढायला, ते सगळं रायटिंग मटेरियल बरोबर घेऊन बसायचं. ठीक आहे. आणि मी मधून ज्या महत्वाच्या गोष्टी सांगेल ते तुम्ही तुमच्या शब्दात लक्षात राहण्यासाठी सोबत लिहून घेऊ शकता. ठीक आहे. तर प्रकाश म्हणजे काय आता मी सांगते, तर नीट लक्ष देऊन ऐका आणि शॉर्ट मध्ये हवं तर लिहून पण घ्या. तर प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे. आपण बघितलं ना, ऊर्जेची 13 स्वरूप आहेत, त्याच्यापैकी प्रकाश हे ऊर्जेचं ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या सभोवतालचे जग पाहू शकतो. बरोबर आहे. भले आपल्याजवळ डोळे आहेत, पण अंधारच असेल तर काय दिसणार त्या डोळ्यांनी? म्हणून आपण काय लिहिणार? प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या आसपासचे सभोवताचे जग बघू शकतो, पाहू शकतो. ठीक आहे, कळलं? आता हे कोण रिपीट करेल तुमच्यापैकी? Sulakshana, your slide I can't see changing. You're on the first slide only. Yeah, ma'am. Actually, I'm explaining the concept. अच्छा, ठीक आहे. कोण सांगेल? मी आता जे बोलले फक्त ते रिपीटच करायचे. कोण सांगेल? वर बघूया. थोडंफार चुकलं किंवा इकडे तिकडे शब्द झाले तरी चालेल, काही हरकत नाही. अरे, एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांमधून कोणीच नाही? बरं, ठीक आहे. मी परत एकदा सांगते, मग ट्राय करा. ठीक आहे. प्रकाश हे ऊर्जेचे स्वरूप आहे. काय येते? ऊर्जेचे स्वरूप आहे. प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या आसपासचे सभोवतालचे जग पाहू शकतो. कोण सांगेल आता? अरे, लाजू नका मुलांनो. येत असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना, मला माहिती आहे.
स्पेशली मुलींमध्ये तर येतच असेल कोणाला नाही कोणाला. चला पटकन सांगा बरं हात वर करून कोणी तर. मला कसं कळणार तुम्हाला समजले की नाही जर तुम्ही प्रश्नांची उत्तरं नाही दिली तर. चला मी 3 पर्यंत काउंट करते. 3 पर्यंत उत्तर दिलं तर ठीक आहे. आणि जो 3 पर्यंत उत्तर देईल ना मी त्याला टायटल देईल आज जीनियस ऑफ द क्लास म्हणून. चला 1 3. हा सांगा कोणीतरी हँड रेज केलाय. सांगा कोणी हँड रेज केलाय. प्रकाश असतो ना मग उजड दिसतो सगळं जग दिसतो. हा मी बेटा आता काय सांगितलं त्याच्यापैकी सांग थोडस. अर्ध सांगितलं पण मेन शब्द आहे प्रकाश. ऍक्च्युअल मुळामध्ये काय आहे जे आता आपण 13 म्हटलं मी ते 13 काय होती. ऊर्जा. स्वरूप आहे. हा येस 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर प्रकाश ऊर्जेचे स्वरूप आहे आणि ऊर्जेचे स्वरूप आहेत. मग प्रकाश वेगळा कसा तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या सभोवतालचे जग दिसते. ठीक आहे व्हेरी गुड. चला आता आपण पुढे जाणून घेऊया. आता प्रकाशाचे परावर्तन काय आहे. परावर्तन हा जो शब्द आहे तो परावर्तन शब्द कशामुळे आलाय आणि त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आधी काहीतरी त्याच्या आधीच्या बेसिक गोष्टी जाणून घेऊया मुलांना. आता बघा सूर्य एकच. सूर्यापासून मिळणारा आपल्याला जो प्रकाश आहे तो पण एकच आहे. पण तुम्हाला माहिती हा प्रकाशाच्यामुळे ना आपल्या सभोवताली वेगवेगळे बदल घडत असतात. कसले बदल घडतात. ज्यावेळी प्रकाश ही आपल्या आरशासारख्या गुळगुळी चमकणाऱ्या भागावर पृष्ठभागावर पडतोय आपल्याला आपला चेहरा दिसतोय किंवा ती वस्तू दिसते जी आरशाच्या समोर ठेवली. बरोबर आहे. एक बदल घडतोय आपल्या आसपास. एक पहिली घटना घडते. प्रकाश ज्यावेळी पारदर्शक वस्तूवर पडतोय. पारदर्शक म्हणजे काय रे आपण त्याच्या आरपार बघू शकतो. करेक्ट आहे. वस्तूच्या आरपार बघू शकतो जसं की काच आहे हवा पाणी ह्या गोष्टी आपण आरपार बघू शकतो. तर मग ज्यावेळी त्या वस्तूच्या आरपार बघू शकतो त्याच्यावर प्रकाश पडल्यावरती तर तो पण एक बदल आहे. सगळ्याच गोष्टींच्या आपण आरपार नाही बघू शकत पण त्या गोष्टींच्या आरपार बघू शकतो. ते पण जो बदल घडतो त्याला पण काय म्हणतात एक प्रकाश. नीट ऐका. ज्यावेळी गुळगुळीत पृष्ठभाग चमकणाऱ्या पृष्ठभागावर प्रकाश पडतोय आणि आपली चेहऱ्याची प्रतिमा बनते. आपलं प्रतिबिंब बनते ना आरशात. त्या प्रक्रियेला मराठीमध्ये प्रकाशाचे परावर्तन म्हणतात जे तुमच्या धड्याचं नाव आहे. परत एकदा सांगते. ज्यावेळी गुळगुळीत चमकणारा पृष्ठभागावरती प्रकाश पडतो त्याच्यामध्ये मग प्रतिबिंब तयार होतं. त्या प्रक्रियेला आपण म्हणतो प्रकाशाचे परावर्तन. ज्यावेळी प्रकाश पारदर्शक वस्तूवर पडतोय जसं की काच. तुमच्या घरी बघा किंवा आता शाळेत पण जिथे बसलाय काचेची खिडकी असेल ना खिडकीतून आपल्याला बाहेरचं दिसतं ना काचेमधून आरपार. त्या घटनेला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. काय म्हणतात. अपवर्तन. तर असे माहिती तुम्हाला खूप सारे बदल आहेत जे आपल्या प्रकाशामुळे आसपास घडतात. जसं की आता आपल्याला जे आभाळ निळ दिसते ते आभाळ निळ नाहीये मुळात. ते प्रकाशाच्याच होणाऱ्या एका घटनेमुळे निळ दिसते. जर तुम्ही ढगांच्या वर जाऊन विमानामधून आकाश बघितलं ना तर तुम्हाला आकाश निळ दिसणारच नाही. डायरेक्ट खाली पृथ्वी गोल गोल दिसेल. आकाश गायब दिसेल. आणि नंतर ना अजून एक बदल. सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही विचार केलाय कधी की फक्त सकाळी आणि संध्याकाळच्याच वेळी आकाश असं लाल लाल का दिसतंय. केलाय या गोष्टीचा कधी विचार.
दुपारी नाही दिसत, फक्त सकाळी संध्याकाळीच दिसते, असं का बरं? आणि रात्रीच्या वेळी आभाळ काळं दिसते. रात्रीच्या वेळी जसं काळं काळं आभाळ दिसतं ना विमानामधून, तसंच दिसतं. ते निळं नाही दिसत, जरी दुपारची वेळ असली तरी पण. असं का? तर ह्या सगळ्या ज्या घटना आहेत ह्या प्रकाशामुळे घडतात. ठीक आहे, तरी ह्या खूप साऱ्या घटना आहेत. आता मी जस्ट तुमच्या माहितीसाठी नावं सांगते. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन, प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला रिफ्रॅक्शन म्हणतात. असंच अपस्करण, परत इंग्लिशमध्ये सांगतात, तर काही वर्ड्सचे मराठीमध्ये अर्थ मला माहिती नाहीये. डायफ्रॅक्शन, इंटरफेरन्स, स्कॅटरिंग, असे खूप सारे बदल घडतात. आता हे सगळे बदल तुम्ही एक एक करून शिकणार आहेत. आता 8वी आणि 9वी मध्ये एक बदल आहे, 10वी मध्ये 2-3 बदल आहेत, आणि उरलेले जे बदल आहेत तुम्ही 11वी 12वी नंतर असं मोठे झाल्यावरती शिकणार, कारण ते जरा समजायला कठीण आहेत, म्हणून तुम्ही मोठे झाल्यावरती तुमच्या सिलेबस मध्ये असते. ठीक आहे, तर आज आपण पहिल्या बदलाबद्दल शिकणार आहोत, तो म्हणजे प्रकाशाचे परावर्तन. आता हे प्रकाशाचे परावर्तन काय होते मी तुम्हाला ना ते ड्रॉ करून सांगते, त्याची आकृती काढून सांगते. एक मिनिट. ही आकृती दिसतीये तुम्हाला मुलांनो? हो. ह्याच्यामध्ये बघा, हा खाली जो आहे एक आरसा ठेवलाय, त्याच्यावरती हा ऑरेंज कलरचा प्रकाशाचा एक किरण पडतोय. तो आरशाला आदळून मरत माघारी वळलाय बघा, हिरव्या रंगामध्ये दाखवलाय तो. बरोबर आहे? तर आता होतंय काय, प्रकाशाचं परावर्तन होते म्हणजे नक्की काय होतंय ते मी तुम्हाला आकृती काढून दाखवते. आपले जे प्रतिबिंब बनतं आरशाच्या समोर, ते कसं काय बनतंय ते समजवते तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे प्रकाशाचं परावर्तनाची पण एक व्याख्या आहे, ती व्याख्या आज आपण जाणून घेऊया. मी दुसरा फळा तुमच्या बरोबर शेअर करते, तोपर्यंत मला जरा, अच्छा तुमच्यापैकी कोणाजवळ आता पुस्तक आहे? विज्ञानाचं पुस्तक घेऊन कोण कोण बसले, जरा हात वर करा. कोणी बसले विज्ञानाचं पुस्तक घेऊन? कोणीच नाही बसले? अरे मुलांना, हा आपला काही नुसती गोष्ट ऐकायचा क्लास नाहीये. तुम्हाला वेळा खूप आधी मिळते की नाही, फक्त विज्ञानाचं असं नाही, कुठला पण क्लास असेल पुस्तक घेऊन बसायचं बरोबर. ठीक आहे, चला आता जर असेल पुस्तक तर ओपन करा ते पुस्तक. तुमच्या पुस्तकामध्ये विज्ञान प्रकाशाच्या परावर्तनाची बघा व्याख्या दिली असेल, पटकन ती व्याख्या शोधा, तोपर्यंत मी फळा शेअर करते तुमच्या बरोबर. तुम्हाला स्क्रीनवर जे दिसते तुम्ही बघितले हे कधी मुलांनो? काय शेअर केले मी दिसते तुम्हाला? हे तुम्ही आधी बघितले जर नीट आठवत असेल तुम्हाला तर. कम्प्युटर किती जणांनी वापरलंय शाळेमधलं कम्प्युटर? किती जणांनी कम्प्युटरवरती ड्रॉइंग केलीये? केलीये कोणी? हातवर करा. नाही केलीये? काही हरकत नाही, पुढे जाऊन करा. ठीक आहे, चला. तर आता माझा फळा दिसतोय तुम्हाला. आता बघा होतंय काय, नीट लक्ष देऊन बघायचंय. ठीक आहे, आधी सोप्या पद्धतीने सांगते. बघा, आता समजा ही आहे तुमची, म्हणजे हा तुमचा आरसा आहे, आणि आरशामध्ये
समजा ही आरशाच्या मागची बाजू आहे, ही आरशाच्या पाठीमागची बाजू आहे, म्हणून आपण ह्याला असं लाईन लाईन दाखवतो. ठीक आहे. आता तुम्हाला माहितीये मुलांनो, समजा मी आता इथे आरशाच्या समोर एक असं ना फूल ठेवलं. थांबा जरा सोपं बनवते, म्हणजे मला त्याचं हे करायला पण सोपं जाईल. ठीक आहे, नुसतं वर एक छोटासा गोलच घेऊया. तुम्हाला माहितीये ह्याचेच इथे आपल्याला काय बनणारा दिसते, इथे असं त्याचं प्रतिबिंब बनलेलं दिसेल आपल्याला आरशा समोर ठेवल्यावर. हो, आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब बनतं ना. विज्ञानाच्या भाषेत आपण त्याला प्रतिबिंब असं नाही म्हणत, प्रतिमा म्हणतो. ह्याला आपण म्हणतो वस्तू, आणि ही असते वस्तूची प्रतिमा. कळते? कळते मुलांनो? माईक तुमचे काही जणांनी अनम्यूट करून बोलू शकता मधून मधून, कारण मला कसं कळणार ना तुम्हाला समजतंय की नाही. आता होतंय काय बघा, इकडे प्रकाश आहे. समजा प्रकाशाचा जो सोर्स आहे, आपला स्रोत आहे, तो सूर्य आहे, किंवा नॉर्मल एखादा बल्ब लावलाय, ट्यूबलाईट लावली आहे, तर त्याच्यापासून पडणारा जो प्रकाश आहे तो आधी ह्या वस्तूवर पडतो. ठीक आहे. परत हा जो प्रकाश आहे वस्तूवरून, तो प्रकाश कुठे पडतोय? आरशावर पडतोय. असा. आणि मग हा आरशावरून ज्यावेळी हा प्रकाश माघारी येतोय, बघा ह्याच्यामध्ये काय होते माहितीये, हा प्रकाश असा माघारी वळतोय. आणि मग ज्यावेळी तो प्रकाश आपल्या डोळ्यांमध्ये जातो, त्यावेळी मग इथे ते वस्तूचं प्रतिबिंब बनलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. आता ही मी खूप एक्झॅक्टली जसं होते तशी आकृती नाही काढली, साधी सिंपल आकृती काढली जेणेकरून तुम्हाला समजावं म्हणून. ठीक आहे. आता बघा होतंय काय, आता करेक्ट वाली आकृती तुम्हाला काढून दाखवते. तर आधी पुढची आकृती मी काढू त्याच्या आधी प्रकाशाच्या परावर्तनाची व्याख्या भेटली तुम्हाला पुस्तकामध्ये? हात वर करा. भेटली? तुमच्यापैकी कोणी एक जण वाचून दाखवेल ती व्याख्या? हात वर करून कोणीतरी एक जण वाचून दाखवेल ती व्याख्या? मॅडम, हा बेटा. कोणता भाग मध्ये आहे? प्रकाशाचे परावर्तन धड्यामध्ये बघ, पहिल्याच पानावर कुठे तर असेल. मॅडम आमच्याकडे 1 भाग आहे, 2 भाग आहे, त्याच्यामध्ये दुसरे दुसरे धडे असतात मॅडम. अरे आता मला वाटतं चौथा भाग असेल ना तो, कारण हा संपत आला ना जवळजवळ तुमचा सिलेबस. चौथ्या भागात असेल हा धडा. चौथा भाग. ही बघा अणुक्रमाणिका बघा, त्याच्यात लिहिलं असेल प्रकाशाचे परावर्तन धड्याचं नाव. अच्छा, कोण वाचत? एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्याची दिशा बदलते व ते परत फिरता यायलाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. व्हेरी गुड. तेच मी दाखवलं इथं आकृतीमध्ये. गुळगुळीत सपाट पृष्ठभागावरती प्रकाशाची किरण पडली की ती माघारी वळतात मुलांनो. जसं आता भिंतीवर तुम्ही बॉल मारला, बॉल काय करतो? बाउन्स भरतो ना, माघारी फिरतो, बाउन्स बॅक करतो, माघारी फिरतो. सेम प्रकाशाची किरण माघारी फिरतात, दिशा बदलते त्यांची, त्यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतोय. आणि त्याच्यामुळेच काय बनते? आकृती बनते. आता तुम्हाला एक मॅजिक दाखवते, ती आकृती कशी बनते. आरशाच्या मागे तर काहीच नसतं माहिती आपल्याला, तरी पण ती आरशाच्या मागे कशी काय बनते आकृती. आता मी करेक्ट वाली डायग्राम तुम्हाला दाखवते बनवून. ठीक आहे. आता नीट बघा होतंय काय ते, नीट बघा. आता समजा मी ना एक आडवा आरसा काढते मुलांना, म्हणजे खाली ठेवलेला आरसा काढते. आता नीट बघा हा कसं काय होतंय. तर हा आरसा मी झोपवला ह्याला. आता काय केलं, आरशाच्या खालच्या बाजूला
काहीच नाही, तुम्हाला माहिती आहे. इथे आपण काय केलेलं आहे, खालची बाजू ठेवली इथे. ठीक आहे. इथे काय घेतलं आपण, समजा एक मगच सारखंच मी काय ठेवलं इथे, एक सर्कल घेतले, समजा तरी गोल ठेवू. ठीक आहे, समजा रिंग ठेवली, पण रिंग घालतो, अंगठी घालतो पोटामध्ये आरशाच्या समोर. मग आता त्या आरशाच्या समोर अंगठी ठेवली तर त्या अंगठीची काय बनणार आहे, आरशामध्ये प्रतिमा बनणार आहे. आता ती प्रतिमा कशी बनते बघा, नीट बघा हा काय होतंय. तर आता हा एक किरण, आपल्याला फक्त 2च किरण बस आहेत. हा एक किरण इथे पडला अंगठीपासून. ठीक आहे, हा आता अंगठीपासून समजा इथे अजून एक किरण पडला. आता होतंय काय, हेच 2 किरण माघारी वळणार आहेत अशी. हा माघारी वळला, हा पण असा इकडे माघारी वळला. ठीक आहे. आणि मग आता ह्याच किरणांना जर आपण मागच्या बाजूने वाढवलं, हे बघा हा किरण मी इथे असा मागच्या बाजूने वाढवला. आणि हा पण दुसरा किरण इथे मागच्या बाजूला मी असा वाढवला. तर हे वाढवल्यावरती इथे जिथे ती 2 किरण छेदतात ना मुलांना मागच्या बाजूला, तिथेच ह्याची काय बनते, अशी गोल इथे प्रतिमा बनते. मग ह्याच वस्तूची प्रतिमा तुम्ही बघू शकता इथे बनली. कळते कशी प्रतिमा बनते वस्तूची मागच्या बाजूला. ज्या बाजूने किरण माघारी फिरलेत त्याच मागे आपण त्या किरणांना वाढवतोय. म्हणून बघा मी त्यांना मागे येल्लो कलरचं दाखवलंय, तर ते मागच्या बाजूला किरण वाढवलेत. ठीक आहे, तर अशी बनते प्रतिमा. ह्यालाच आपण म्हणतो, या प्रक्रियेला, पूर्ण प्रक्रियेला काय म्हणतोय, प्रकाशाचे परावर्तन. ठीक आहे. आता हे प्रकाशाचे परावर्तन आपल्याला कुठे कुठे बघायला मिळतं, सांगा बरं, कुठे कुठे पाहू शकतो आपण असं प्रकाशाचे परावर्तन, जिथे वेगवेगळ्या प्रतिमा बनतात? पाण्यामध्ये मॅडम. हा, पाण्यामध्ये. आधी ज्यावेळी ना खूप वर्षांपूर्वी हे आरसा वगैरे काय असतं, कसा बनवायचं लोकांना माहिती नव्हतं, कारण काचच माहिती नव्हती, मग आरसा पण माहिती नव्हता. मग त्यावेळी लोक काय करायचे, पाण्यामध्येच स्वतःच प्रतिबिंब बघायचे तयार व्हायला. तयार होताना पाण्यामध्येच असं बघायचे, एक भांड ठेवायचे, त्याच्यात पाणी असायचं, त्याच्यामध्येच ते बघून तयार व्हायचे की ते कसे दिसतात. ठीक आहे, पाण्यावरती बनतं, आरशामध्ये बनतं, अजून अजून कुठे कुठे बनतं? डोळ्यामध्ये मॅडम. हा, डोळ्यामध्ये पण. करेक्ट आहे, व्हेरी गुड. अजून बघा तुमच्या आसपास कुठल्या कुठल्या चमकणाऱ्या वस्तू असतात, घरामध्ये, शाळेमध्ये, सगळ्यावरतीच बनतं. कुठल्या कुठल्या वस्तू आहेत त्या? ताटावर. येस, आपली जी भांडी आहेत घरामध्ये चमकणारी, स्टीलची भांडी, त्याच्यामध्ये बनते. करेक्ट आहे. अजून मोबाईलची स्क्रीन. मोबाईलची स्क्रीन चांगली चमकणारी असेल तर मोबाईलच्या स्क्रीन वरती बनतं. स्टीलची भांडी तर ऑलरेडी सांगितलं. परत आता आपण बघा सीडी किंवा डीव्हीडी आधी वापरायचो, काही जण आता पण वापरतात काही ठिकाणी, त्याच्यामध्ये पण बनतं. तर खूप वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वस्तूंवरती प्रकाशाचं परावर्तन होताना बघतो. ठीक आहे, तर थांबा, आता कळलं इथपर्यंत? सगळ्यांना कळलंय की प्रकाश, पहिले 2च गोष्टी आतापर्यंत मी तुम्हाला शिकवल्या. एक तर प्रकाश काय असतं आणि दुसरं प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. ठीक आहे, आता प्रकाशाच्या परावर्तनाची व्याख्या तुम्हाला ऑलरेडी पुस्तकात दिली आहे, ती तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची आणि ती पाठ करायची. परीक्षेमध्ये ती विचारू शकतात, महत्वाची आहे ती व्याख्या. ठीक आहे. आता मुलांनो, हे जे प्रकाशाचं परावर्तन होतंय ना, ते प्रकाशाचं परावर्तन होण्याचे नियम आहेत,
असं नाही कुठे पण कसं पण हे प्रकाशाचं परावर्तन होऊ शकतं. आता जसे की तुम्हाला एक्झाम्पल साठी ही जी मी आकृती काढली आहे, ह्या आकृतीमध्ये आता नीट बघा, हा जो किरण दिसतोय तुम्हाला पडताना, हा वाला किरण बरोबर मी इकडून ते पडलाय बघा, आणि इथून तो ह्या इकडे परावर्तित होताना असं दाखवलाय. तर तो मी इथेच का दाखवला, तो मी इकडे किंवा असा इकडे का नाही दाखवलाय, कारण त्याचा एक नियम आहे. तर आता ते नियम आपण जाणून घेऊयात. आता मी तुम्हाला एक दुसरी स्क्रीन दाखवते, ती आधी बघूयात आणि मग परत एकदा मी तुम्हाला आकृतीमधून समजावून सांगेन. आता जे मी तुम्हाला प्रकाश परावर्तनाचे नियम सांगणार आहे ते पण खूप महत्वाचे आहेत. हे परीक्षेमध्ये 2 मार्काला विचारतात. एकतर नियम विचारू शकतात 2 मार्काला, किंवा ही जी मी आकृती दाखवते ती आकृती पण विचारू शकतात 2 मार्काला. ठीक आहे, आता इथे नीट बघा, ही आकृती तुमच्या पुस्तकामध्ये, फक्त इथे नावं इंग्रजीमध्ये दिले, त्याच्यात मराठीत असतील. मराठी मधली पण नावं मी तुम्हाला आता स्वतः ज्यावेळी आकृती काढेल त्यावेळी तुम्हाला सांगते. ठीक आहे, बघा हे 2 नियम आहेत. हे 2 नियम जे आहेत ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे एक एक करून. ही आकृती बघितली परत एकदा व्यवस्थित. हे तुम्ही गणितामध्ये हे काहीतरी शिकल्यागत आठवते तुम्हाला, ह्याला काय म्हणतात हे जे बनलंय ते? ऑप्शन देते मी. कोन. हा, कोन. ज्यावेळी प्रकाशाचा किरण पडतोय त्यावेळी तो पृष्ठभागाबरोबर एक कोन बनवतोय, पण इथे पृष्ठभागाबरोबर बनलेला कोन नाही दाखवलाय, दुसराच कुठला तरी कोन दाखवलाय. तर चला आता आधी काय करूया, नीट आधी आकृती काढूया आपण आणि मग एक एक गोष्ट समजून घेऊया. ठीक आहे, मुलांनो माझ्या बरोबर तुम्ही पण ही आधीच पाहून घ्या मी कशी आकृती काढते, मग नंतर ना तुम्ही पण आकृती काढायची. ठीक आहे, बघा काय करूया आपण. समजा आता मी एक घेतला हा पृष्ठभाग, एक साधा आरसा घेतलाय. ठीक आहे, हा पृष्ठभाग घेतला, त्या आरशाला आपण एक नाव देऊयात. ठीक आहे, त्या आरशाला, आरशाची खालची बाजू आहे म्हणून मी ह्याला असं लाईन लाईन काढल्या, ह्याला एक नाव देऊया AB. ठीक आहे, आता काय करतोय बघा मुलांना, आपण आता आपण घेणार आहे एक प्रकाशाचा किरण, म्हणून मी त्याला बघा येल्लोने दाखवते. हा प्रकाशाचा किरण असा ह्याच्यावरती पडलं, दिसतोय येलो कलरचा प्रकाशाचा किरण पडलेला. एक मुलांना तर हा जो प्रकाशाचं किरण पडलाय ह्याला काय म्हणतात माहितीये? पुस्तकामध्ये आकृती दिसत असेल तर काय नाव आहे याचं सांगा बर. प्रकाशाचे परावरण. नाही नाही, ह्या किरणाला काय नाव दिले? ही सेम आकृती तुमच्या पुस्तकात असेल. हा जो किरण असा पडलाय ह्या किरणाचं नाव आहे आपतन कोन. नाही, आपाती किरण. आपाती किरण म्हणजे येणारा किरण, खाली पडणारा आरशावर किरण, कळलं? त्याला म्हणतात आपाती किरण. आता हा किरण जिथे बघा टच करतोय, इथे आरशाला कुठे इथे स्पर्श करतोय, तो ह्या बिंदूवरती दिसतोय, हा बिंदू, ह्या बिंदूला इथे टच करतोय हा, बरोबर आहे? मग इथे आपण काय करतोय, ह्या पृष्ठभागाला एक लंब काढतोय. काय काढतोय आपण? एक लंब. लंब म्हणजे माहितीये ना काय?
गणितात शिकलाय तुम्ही, लंब काय असतं कोण सांगेल मला? 90 अंशाचा कोन. हा, तर मी त्याला 90 अंशाचा पृष्ठभागाबरोबर काटकोन बनवणारा 90 अंशाचा मी काय काढला आता? हा असा कोन काढला, बरोबर आहे. आता मी 90 अंश दाखवते परत मोजून टाकते, नाही तर कन्फ्युजन होईल तुम्हाला. हा असा 90 अंशाचा कोन असतो, बरोबर आहे. तो मग मी लंब काढला. ह्याला लंबाला काय म्हणतात माहितीये का? इथे स्तंभिका. ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये दिलं असेल बघा, ह्याला म्हणतात स्तंभिका. मग आता हा स्तंभिके बरोबर हा जो आपाती किरण आहे, ह्याने जो कोन बनवलाय, स्तंभिके बरोबर जर ह्याने कोन बनवलाय, त्याला आपण आय, इंग्लिश मधलं आय ह्या लेटरने दाखवतो. आणि हा इथे जो आपला आय आहे, ह्याचं नाव काय आहे माहितीये? आपाती किरणामुळे बनलाय, म्हणून ह्याचं नाव आहे आपाती कोन. काय म्हणतात त्याला? आपाती कोन. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहितीये प्रकाशाचं परावर्तन होतंय, म्हणून आता हा जो आपाती किरण आहे तो आता माघारी वळणार आहे, इकडच्या बाजूने माघारी वळणारे आरशाला आदळून तो माघारी फिरणार आहे. पण तो माघारी असा तसा वाकडा तिकडा कुठे पण नाही फिरत. तो फिरतो कसा माहितीये? तो ह्या पद्धतीने माघारी फिरतो की त्याने स्तंभिकेच्या डाव्या बाजूला जेवढा कोन बनवलेला ना, तेवढ्याच मापाचा कोन तो स्तंभिकेच्या उजव्या बाजूला बनवतो. असा दिसतंय? म्हणजेच मी जर दाखवलं इथे, हे बघा, हा जर कोन घेतला, ह्याला आपण म्हणतो आर. आर ह्या अक्षराने दाखवतो. आणि मग हा माघारी फिरलेला जो किरण आहे, समजा आय किती आहे? 30 अंश. आपण कोन मापकाने मोजून बघितलं तर आर किती असेल मुलांनो? आर पण 30च अंश असेल, कळते? म्हणून हा पहिला नियम आहे की तुमचा जो आपाती कोन आहे आणि आर आपण इथं म्हणतो, हा जो किरण आहे हा आहे, काय नाव दिले ह्याचं? किरणाचं नाव काय दिले पुस्तकामध्ये? परावर्ती किरण. हा, आणि कोणाचं काय नाव दिले? परावर्तन कोन. येस, परावर्ती किरण. आणि हा कोन जो बनलाय आर, आपण ज्याला नाव दिले त्याला काय नाव दिले त्यांनी? परावर्तन कोन. ठीक आहे. तर मग आता नीट बघा, आपला पहिला नियम काय आहे? बघा आता मुलांनो, हे मी, तुम्ही प्रतल काय असतं शिकलाय गणितामध्ये, बरोबर? आता माझा फळा तुमच्यासाठी नुसतं एक प्रतल आहे. प्रतल म्हणजे काय? 2 बाजू असणारी नुसती आकृती आहे. जसं आयत असतो, लांबी असते, रुंदी असते, तसंच आहे. जाडी इथे दिसत नाहीये तुम्हाला, त्या माझ्या फळ्याची जाडी नाही दिसत आहे, बरोबर आहे. पण मग ह्या प्रतलामध्येच मला हे सगळं दाखवता आलं. आपाती कोन, परावर्तन कोन सगळं मला दाखवता आलं. म्हणून आपला पहिला नियम काय आहे बघा, नीट लक्ष देऊन ऐका. आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्ती किरण हे तिघं पण एकाच प्रतलात असतात, म्हणून मला त्या आकृतीमध्ये दाखवता आलं, बरोबर आहे. आता जसं उदाहरणार्थ समजा मला एक चेंडू काढून दाखवायचंय तुम्हाला, तर मला चेंडू काढून दाखवायचा असेल तरी पण मला तो चेंडू प्रत्यक्षात जसा दिसतो तसा नाहीच काढता येणार ना मला ह्याच्यावर. तुम्हाला मी जरी चेंडू काढला तरी तुम्हाला समोर काय डोळ्याच्या समोर दिसणार आहे? नुसतं एक वर्तुळ काढल्यासारखंच दिसणार आहे तो, बरोबर आहे. मग चेंडू आहे की वर्तुळ आहे तुम्हाला माहितीच नाही पडणार. का बरं? कारण चेंडूला जाडी असते, बरोबर आहे. तर ते जाडीवाला मला चेंडू जर काढायचं असेल तर मला मग ह्या प्रतलामध्ये नाही काढता येणार. त्याच्यासाठी काय पाहिजे मला माझ्याकडे? त्याच्यासाठी मला तुम्हाला चेंडू दाखवावंच लागेल. ऍक्च्युली ह्याला इंग्रजीमध्ये म्हणतात 3 डायमेन्शनल फिगर. 3D फिगर्स म्हणतो ना, चेंडूला जाडी पण आहे, त्याला 3D फिगर म्हणतात. तर 3D फिगर आपल्याला ह्या 2D फळ्यावर नाही काढू शकत.
2 डायमेन्शन 3 डायमेन्शन. ठीक आहे, ते नंतर पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. तर पहिला नियम काय आहे? आपाती किरण लिहून घ्या किंवा तुमच्या पुस्तकात दिले त्याला अंडरलाईन करा, पाठ करा नंतर. आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्ती किरण तिघ पण एकाच प्रतलात असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम काय आहे जो मी आता ऑलरेडी तुम्हाला सांगितला. दुसरा नियम आहे I बरोबर R, कोन I बरोबर कोन R, म्हणजेच काय? आपाती कोन आणि परावर्तन कोन हे एक समान मापाचे असतात. दिसले तुम्हाला पुस्तकामध्ये हे नियम मिळाले? कुठे लिहिलेत मुलांनो? हो मिळाले. हा, ते पाठ करायचंय तुम्हाला. ते परीक्षेत नक्की विचारतात. ही आकृती पण काढायला सांगतात. ठीक आहे. तर ही आकृती पुस्तकामध्ये मार्क करून घ्या आणि ही नोटबुक मध्ये ती आकृती पण काढायची. ठीक आहे. आता तुमचा क्लास किती पर्यंत आहे? 12 पर्यंत आहे की आता 11:50 पर्यंत मुलांनो? 11:50. 11:50 पर्यंतच आहे. अच्छा, एक मिनिट मी चेक करते. मला पण पाठवले नियती मॅमनी. चला, ही आकृती आणि हे मार्क करून घेतलं तुम्ही? अच्छा, आता मला मुलांना शॉर्ट मध्ये सांगा, हे प्रकाशाचं परावर्तन महत्वाचं का बरं आहे? प्रकाशाचं परावर्तन महत्वाचं का आहे? प्रकाशाचं परावर्तन नसतंच झालं तर काय फरक पडला असता? काय फरक? ह्याच्यावर विचार करा. आपला नेक्स्ट वीक मध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये पण क्लास असेल, तर त्याच्यामध्ये मग आपण पुढचा टॉपिक बघूया. आता आपला झाला, वेळ संपला. आज काय काय करणार आहे तुम्ही? 4 गोष्टी करणार आहे. नोट करून घ्या. एक तर प्रकाश म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितले, ते त्याची व्याख्या लिहा. दुसरं, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय त्याची व्याख्या पुस्तकामधून पाठ करा. तिसरं, प्रकाशाच्या परावर्तनाचे जे 2 नियम आता आपण जे बघितले ते पाठ करा. आणि चौथं, ही आकृती काढा. ह्या 4 गोष्टी करायच्यात आज तुम्ही. हे एवढं जरी केलं तरी प्रकाशावर आधारित 2-3 मार्काचा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेत आरामात सोडवता येईल. ठीक आहे. होमवर्क काय आहे तुम्हाला आजचा? प्रकाशाचे परावर्तन का महत्वाचं आहे ते थोडक्यात लिहायचंय. ठीक आहे. कुठे कुठे तुम्हाला प्रकाशाचं परावर्तन बघायला मिळतं आणि ते का महत्वाचं ते लिहायचंय. ठीक आहे. चला, मग आता ज्यांना आज आपण जे काय शिकलोय, सगळ्यांना ज्यांना समजलंय त्यांनी हात वर करा तुमचा, मला समजेल. मग तुमच्याशी सगळ्यांशी बोलता येत नाही, कमीत कमी तुम्ही मला दिसाल तरी. सगळ्यांना समजलं? ठीक आहे. चला, व्हेरी गुड. आपण आता मग पुढच्या आठवड्यात भेटूया. थँक्यू मुलांनो, सगळ्यांना थँक्यू. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं. चला, बाय सगळ्यांना. बाय. Bye.